नमस्कार. आज आपण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी म्हणजेच MADC मध्ये आलेल्या काही खास नोकरीच्या संधींबद्दल बोलणार आहोत. जर विमानतळ आणि त्या संबंधित पायाभूत सुविधांमध्ये करिअर करायचं असेल तर ही माहिती नक्कीच महत्त्वाची ठरू शकते. चला, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि अर्बन प्लॅनिंगमधल्या अनुभवी लोकांसाठी कोणत्या खास संधी आहेत ते पाहूया. माडाच्या नवीन जाहिरातींमध्ये तशी बरीच पदं आहेत, पण आपण आज आपलं लक्ष फक्त 2 महत्त्वाच्या पदांवर केंद्रित करणार आहोत, जी खास इंजिनियर्स आणि प्लॅनर्ससाठी आहेत. तर ही पदं आहेत इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंग क्षेत्रातली. ह्या दोन्ही पदांमध्ये एक मोठा फरक आहे. एक पद नियमित आहे तर दुसरं कंत्राटी. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही आहेत ती 2 पदं. एक आहे सहाय्यक कार्यकारी अभियंता सिव्हिल, जे की एक रेग्युलर म्हणजे कायमस्वरूपी पद आहे, आणि दुसरं आहे उपनियोजक, जे एक कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे कंत्राटी पद आहे. चला, आधी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदाबद्दल बोलूया. हे एक नियमित पद आहे. यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी आवश्यक आहे. आणि हो, अनुभवाचा मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे. विमानतळावरील धावपट्टी, टॅक्सीवे अशा कामांचा तब्बल 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणं बंधनकारक आहे. सोबतच ऑटोकॅड आणि ICO डॉक्युमेंट्सचं ज्ञान असेल तर ते फायद्याचं ठरू शकतं. आता वळूया उपनियोजक या पदाकडे. हे पद कंत्राटी स्वरूपाचं आहे हे लक्षात घ्या. यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर नंतर प्लॅनिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असणं गरजेचं आहे. अनुभव इथे बंधनकारक नाहीये, पण DP तयार करण्याचा, बांधकाम परवानग्या मिळवण्याचा किंवा लेआउट तयार करण्याचा अनुभव असेल तर नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पगार. या दोन्ही पदांच्या वेतनरचनेत काय फरक आहे ते पाहूया. तर इंजिनियर पदासाठी पे स्केल आहे, जो 15,600 ते 39,100 प्लस ग्रेड पे असा आहे. या उलट उपनियोजक या कंत्राटी पदासाठी दरमहा 80,000 रुपये इतकं निश्चित वेतन आहे. म्हणजे एकात पे बँड आहे तर दुसऱ्यात फिक्स सॅलरी. ठीक आहे, पदं आणि पगार तर समजले, पण अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे जरा नीट लक्ष देऊया. ही ऑफिशियल जाहिरातीमधली सर्वात महत्त्वाची ओळ आहे. अर्ज 27 मार्च 2026 रोजी किंवा त्यापूर्वी दिलेल्या पत्त्यावर हार्ड कॉपीमध्ये पोहोचला पाहिजे. इथे हार्ड कॉपी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ऑनलाईन किंवा ईमेलने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर मग प्रक्रिया नक्की कशी आहे? सगळ्यात आधी सगळी आवश्यक कागदपत्र एकत्र करा. मग त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या कॉपीवर स्वतःची सही करा, म्हणजे सेल्फ टेस्ट करा. हे खूप गरजेचं आहे. तिसरी पायरी, हे पूर्ण पॅकेज फक्त आणि फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचं आहे. आणि शेवटचं म्हणजे पत्ता व्यवस्थित लिहा. उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MADC, मुंबई. आणि कोणती कागदपत्र जोडायची आहेत तर याचीही एक चेकलिस्ट आहे. 10वी-12वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट्स, तुमच्या डिग्रीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, अनुभवाचे सर्व दाखले, पॅन कार्ड, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचा दाखला, आणि हो, एक सविस्तर CV किंवा बायोडेटा. आणि आता ह्या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा भाग. ही तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा, 27 मार्च 2026. आणि पुन्हा एकदा सांगतो, ही अर्ज पोस्ट करण्याची शेवटची तारीख नाही, तर तुमचा अर्ज MADCच्या मुंबई ऑफिसमध्ये पोहोचण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे वेळेतच अर्ज पाठवा. तर ही होती MADCमधील या 2 महत्त्वाच्या पदांची सविस्तर माहिती. जर पात्रता आणि अनुभव असेल तर ही करिअरला एक नवी दिशा देणारी संधी असू शकते. आता पुढचा निर्णय अर्जदारांना घ्यायचा आहे. अशाच अधिक माहितीसाठी जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.